केलं, काय म्हणणं आहे? काही निवडणुकाप्रमाणे आपण मतदान केलेलं आहे आणि मी लोकांना म्हणू शकतो की तुम्ही पण हक्काने मतदान करावं आणि जो कोणता उमेदवार निवडून येईल तो आपल्या सगळ्यांसाठी चांगला राहील, हेच माझं म्हणणं आहे. बरं, कितीदा मतदान केलं आतापर्यंत? किती वेळेस मतदान केलं? आतापर्यंत जवळपास 10-12 वेळेस केलं आहे. कसा प्रतिनिधी हवा, लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक कसा हवा? काही नाही, सगळ्यांसाठी मिळून जुळून करणारा असावा आणि सगळ्यांच्या हक्कासाठी त्यांनी हे करावं, ते एवढंच माझं म्हणणं. आता हे माझं दुसरं मतदान आहे. दुसऱ्या वेळेस मतदान करते मी. हां, काय वाटतं, कसा नगरसेवक असावा असं तुला वाटतं? मला वाटतं की पाण्याचा प्रश्न सुटावा, रस्त्याचा प्रश्न आणि पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, तर पाण्याचा प्रश्न सुटावा आणि रस्त्यांचा शहराचा विकास झाला पाहिजे असा नगरसेवक हवा. तर तुम्ही किती वेळेस मतदान केलं? आता माझं वय 62 रनिंग आहे, याच्यावरून अंदाज लावा किती वेळेस मतदान झालं असेल. बरं, त्यावेळेसचे काय समस्या होत्या आणि आताच्या काय आहेत? नाही, प्रत्येक जण फक्त विकासावर बोलतो पण समस्या कोणीच सोडवत नाही. ह्या कमीत कमी आता इथून पुढे सगळ्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, येणाऱ्या नगरसेवकांनी किंवा बाकीच्या प्रतिनिधींनी. शहराचा विकास एकंदरीत व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? जो कोणी नगरसेवक निवडून येईल त्यांनी पहिले आमचं रोडचं काम करायला पाहिजे. कारण हे रोडचं काम प्रत्येक ठिकाणी सगळा सिमेंट रोड झालेला आहे, फक्त हा आमचाच सिमेंट रोड झालेला नाही. तर त्याला प्राधान्य द्यावं, जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं. आतापर्यंत कितीदा मतदान केलं का? आतापर्यंत बऱ्याच वेळा, आता माझं 68 वर्ष वय आहे, त्याच्यामुळं 21 वर्षापासून त्यावेळेस 21 वर्ष जो वय होतं त्यावेळेस वयासाठी मतदानासाठी. त्यावेळेसच्या समस्या आणि आताच्या समस्यात काय फरक आहे? समस्यामध्ये काही फरक नाही आहे, समस्या सगळ्या सारख्याची पहिल्यापासूनच त्याची. पाण्याचं पहिल्यापासून तोच प्रॉब्लेम, सुटल्या काहीच नाही. फक्त ज्या आश्वासनं मिळतात थोडंफार डेव्हलप होतं, पण सगळ्याच गोष्टीनं वाढतच जाते सगळ्या समस्या. तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं त्याचे रस्ते, पाणी, लाईट त्याच्या सगळं व्यवस्थित करावं त्यांनी, बस. आणि सगळ्यांकडे लक्ष द्यावं, रस्ते नीट करावे, एवढंच. तुमचं काय म्हणणं आहे? समस्या जैसे ते आहेत आणि बघावं, आता विचार करावा, काहीतरी बदलावं. तुमचं काय म्हणणं आहे? नगरसेवक कोणता पण यावा, पण त्यांनी समस्या सोडवायला पाहिजे. रोडच्या समस्या, पाण्याच्या, 8 दिवसाला पाणी येतं, तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम.